नमस्कार. तेजस्विनावधितमस्तु पर्व तिसरे या भागामध्ये मी डॉक्टर तेजस्विनी भाले तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आणि आज आपण भेटत आहोत आपल्या पुढच्या दुर्गेला सौ सुजाता धारप मॅडम यांना. नमस्ते सुजाता ताई. नमस्कार तेजस्विनी ताई, आणि खूप खूप धन्यवाद मला तुम्ही इथे आमंत्रित केलं बोलायला. माझा खरं तर खूप हा आनंदाचा क्षण आहे. मी तुमच्याशी गप्पा मारणार आहे. सुजाता ताईंची मी ओळख करून देते की सुजाता ताई या आर्टिस्ट आहेत आणि थोडं आपण घराचा अँबियन्स जरी बघितला या जागेचा तरी ते लगेच समजतंय की एका कलाकाराचं हे घर आहे. खूप छान पेंटिंग्स आहेत आणि सुजाताताईंनी सुद्धा यामध्येच त्यांची मास्टरी आहे. त्यांचं शिक्षण हे मुंबईमध्ये जे स्कूल ऑफ आर्ट्स मधनं झालंय. त्यांचं ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन सुद्धा, आणि म्युरल्स तुमचं एक्सपर्टीज आहे. आणि त्यांना नॅशनल अवॉर्ड सुद्धा मिळालेला आहे. त्याबद्दल त्या नक्कीच आपल्याला सांगणार आहेत. आणि जे काही स्टेट लेवलचे अवॉर्ड्स, नॅशनल अवॉर्ड जे तुमच्या आर्ट आणि क्राफ्ट्स असोसिएशनने तुम्हाला दिलेले आहेत त्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन. आणि आम्हाला त्याच्याबद्दलही सांगा. आणि त्याचबरोबर खूप मोठं म्हणजे माझ्यासाठी एकदम असं लक्षात राहिलेलं, म्हणजे खरं तर मला त्यांच्या सगळ्या गोष्टी आणि माहिती आहेत आणि लक्षात आहेत, पण त्यांनी एक 30 फूट उंच अशी भिंत पूर्ण त्यांच्या म्युरल्सनी सजवलेली आहे. म्हणजे उंचीवर चढून आणि ते झोपाळे लावून तुम्ही ते काम केलंय. त्याचे फोटो आणि हे मी बघितलंय सगळे फेसबुकवरती तुम्ही जे टाकता ते. त्यामुळे खूप छान व्यक्तिमत्व आज आपल्या भेटीला आलंय. आणि आज आपण जाणून घेणार आहोत एका कलाकाराचं आयुष्य, त्यांच्या बालपणापासून ते त्यांच्या आजच्या टप्प्यामध्ये सुद्धा त्यांनी ही कला कशी जोपासली याबद्दल. तर सुजाताताई, आता तुम्ही आम्हाला सांगा कशी ही जर्नी सुरू झाली. माझं लहानपणच चित्रांबरोबरच गेलं, कारण माझे वडील चित्रकार होते, लेट आर्टिस्ट बाळवाड. आणि त्यांनी पहिल्यांदा त्यांची करिअर सुरू केली शिकवून, आणि नंतर ते कॅमलिन हे जे रंग बनवतात त्या कंपनीमध्ये आर्ट डिरेक्टर होते. आणि म्हणून माझं बालपण मुंबईमध्ये झालं. तिथे जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये शिकले, कारण लहानपणापासूनच ठरवलं होतं 8-10 वर्षाची असताना की आपण चित्र काढायचं आयुष्यामध्ये. हे ठरलेलंच होतं, कारण मला त्यातच इतकी रमायची मी, आणि वडिलांबरोबर खूप वेळ घालवला. आणि अर्थातच ते माझे पहिले गुरु ठरले. जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये आर्टिस्ट प्रभाकर कोलते म्हणून आहेत, ते माझे मेंटर होते तिथे. आणि त्यांनी आम्हाला खूप उत्तम दिशा दिली, एक्सपोज केला आम्हाला खूप चांगल्या कलेकडे, आणि ग्रोथ पण आमची तिथनं सुरुवात झाली. म्युरल्स मध्ये स्पेशलाइज केलं जे मधनं. म्हणजे म्युरल हा शब्द लॅटिन शब्द म्युरस याच्यावरनं येतो, विच मीन्स अ वॉल, भिंत. तर तुम्ही भिंत ऍक्टिव्हेट करता वेगवेगळ्या पद्धतीने. त्याच्यावर ड्रॉइंग भले असतं, कधी रंग असतात, कधी कवडीकाम असतं, कधी लाकडात काम करतो, पण ती भिंतच्या भिंत ऍक्टिव्हेट होते. म्हणजे चित्र कसं मी इथनं उचलून दुसरीकडे लावू शकते, तसं म्युरल नाही, इट्स द वॉल इट सेल्फ. त्यामुळे त्या भिंतीवरती ती स्केलही बदलते. आणि आता माझं जे तेजस्विनीताई म्हणत होत्या की मोठं म्युरल झालं, ते 60 फूट बाय 30 फूट असं कवडी काम होतं. ते मी कवडी एक्सपर्ट बरोबर करते, पण ड्रॉइंग मी करते पूर्ण. मी त्यांच्याबरोबर कामही सिमेंटमध्ये करते. आणि मी पहिल्यांदा तर मी 8-8 तास त्यांच्याबरोबर बसायचे, पण आता ऍज आय एम गेटिंग ओल्डर मी त्यांच्याबरोबर अजूनही भिंतीवर काम करते. ड्रॉइंग तर पूर्ण करते. आणि त्याची एक मजा वेगळी असते, कारण तुमचं ते प्लेग्राऊंड एवढं मोठं असतं ना, भव्य असतं, आणि त्यांनी ते इम्पॅक्टफुल होतं. म्हणजे त्याच्याकडे बघून प्रभाव होतो. तुम्ही लहान लहान काम केलं तर चांगलं काम तर घडत असतं, पण त्याचा जो आपण म्हणतो ना एक व्हिज्युअल अपील मोठं असतं. तर म्हणून म्युरल्स हा एक माझा आवडताही विषय आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त माझ्या वडिलांनी इथे स्टुडिओ काढला पुण्यामध्ये. तर स्कूल ऑफ आर्ट मधून मी पुण्याला जेव्हा आले तेव्हा मी लहान मुलांना चित्रकला आणि मातीकाम असं सगळं शिकवायला लागले. हे आता झाली 42 वर्ष त्याला. त्यामुळे तेही मी वीकेंडवरती मुलांना शिकवते. अगदी अगदी. आणि मला आठवतंय तुम्ही लहान मुलांचा विषय काढलात तर, की माझा मुलगा 2 वर्षाचा होता, आता तो 16 वर्षाचा आहे. तो तेव्हा तुमचं भोसले नगरच्या आर्ट गॅलरीमध्ये तुम्ही एक्झिबिशन भरवलेलं, तेव्हा मी त्याला घेऊन आले होते दाखवायला. त्याला सगळ्या गोष्टींची ओळख झाली पाहिजे, जे त्याला आवडेल ते असं. बरोबर. आणि खूपच छान म्हणजे हे सगळी गोष्ट. नक्कीच सुजाताईंना काम म्हणजे आम्ही दोघी गप्पाही खूप मारायचो आणि अजूनही तेव्हाही.
तर त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टी पण मोठी कामं मला अशी माहिती आहेत आणि ती स्मरणात राहिली, त्यामुळे क्लिक झालं की अरे आज माझी दुर्गा या सुजताईच असणार आहेत असं. आणि आता आपण हे एपिसोड घेतोय की स्त्रियांना सुद्धा किंवा मुलींना आणि त्यांच्या फॅमिलीजला या गोष्टींची ओळख व्हावी की करिअर ही आहेच आहे, पण हे सगळं करत असताना याची आवड निर्माण होणं आणि त्याच्यामध्ये मग तुम्ही आता जे सांगितलं ते लग्नाच्या आधीचं की तुम्ही ग्रॅज्युएशन केलं, पीजी केलं, पण नंतर मग फॅमिली, जॉईंट फॅमिली आणि मुलं परत, आणि ते सगळं सांभाळून जसं तुम्ही म्हटलं 8 तास तुम्ही त्यांच्याबरोबर काम करत होता आणि अजूनही ते तुमची कामं चालू आहेत, तर तो जो टप्पा होता लग्नानंतरचा, तर तो तुम्ही कसा सांभाळलात? एक नक्की सांगते की काही काही वेळा मी असं पण म्हणते ना की तुमचं भाग्य असतं की तुम्हाला चांगली माणसं मिळतात, चांगले नवरे मिळतात जे सपोर्टिव्ह असतात, घरं चांगली असतात. तुम्ही पण घरातलं व्यवस्थित सांभाळून बाहेरचं केलं तर नक्की ते ऍक्सेप्ट केलं जातं आणि करायलाच पाहिजे. कारण बायकांमध्ये पण एवढे गुण आहेत आणि ते एवढ्या शिक्षित आहेत आता की त्यांनी त्यांचं पुढे अस्तित्व मांडायलाच पाहिजे जगासमोर असं मला वाटतं. आणि इट इज अ स्ट्रगल, म्हणजे ते सोपं नव्हतं बिलकुल. म्हणजे इन्स्पाइट ऑफ ऑल द सपोर्ट की मी म्हणते की घरातनं लोकांनी सपोर्ट केलं, वडिलांचा स्टुडिओ होता त्यांना जागेचा प्रश्न नव्हता ना, तर आर्टिस्टना खूप अवघड असतं की आपला स्टुडिओ मांडायचा, पैसे कमी मिळतात, अजूनही म्हणते कधी मिळतात कधी नाही, आणि ती ताकद आर्टिस्टला कशी मिळवायला लागते की आज आहे उद्या नाही तर मी साधं पण राहू शकते का, तर मला राहू शकता आलं पाहिजे, साध्यात मला समाधान पाहिजे पण मला माझी आर्ट करता आली पाहिजे. ही एक वृत्ती आर्टिस्टला डेव्हलप करणं खूप खूप गरजेचं आहे. आणि अक्षरशः 10 गोष्टी ऍट अ टाइम बायका हँडल करतात. आणि मला नेहमी वाटतं की मल्टीटास्किंग म्हणजे काय हे फक्त बायकांना माहिती आहे. म्हणजे मी बायस नाहीये, पुरुषही करत असतील पण बायकांइतकं नाही, कारण त्या बाळांकडे आपल्याला बघायला लागतं. आपण जन्म देतो तेव्हापासनं तुम्हाला तुमच्या काही गोष्टी सोडायला लागतात, पण त्या सोडता सोडता सुद्धा तुम्हाला तुमचं काहीतरी करता चालू ठेवता आलं पाहिजे. आणि चित्रकलेचं तर असं आहे, तुम्ही 5-7 वर्ष केलं नाही ना की तुमचा कनेक्ट जातो आणि तुम्हाला करता. म्हणजे माझ्या काही काही मैत्रिणी म्हणतात की मी कॅनव्हास समोर बसते आणि मला भीती वाटते काय चित्र काढू मी, तर ती स्टेज ते उत्स्फूर्तता, ती सुचत नाही, डोकं चालत नाही, हात चालत नाही, सगळं होतं. पण मी आता म्हणते की 30वं वर्ष छान होतं, थोडं डेव्हलपमेंट होते तुमच्या कामामध्ये, पण तेव्हा तुम्हाला मुलं असतात ती अगदी लहान लहान असतात, त्यांचीही डेव्हलपमेंट चालूच असते एकीकडे. म्हणजे मला आता 60 वर्षाचे मी, तर मला आता वाटतं की मला माझा वेळ आत्ता भरपूर मिळतो. आणि तो माझा चॉईस होता. मला 2 मुलं हवी होती, मी सासू सासऱ्यांबरोबर राहिले, मला माणसांची प्रचंड आवड आहे, मला स्वयंपाकाची प्रचंड आवड आहे, त्यामुळे सगळीकडे लक्ष देऊन आताच मला वाटतं कसं काय सांभाळलं. आणि मला ताईंचं पण माहितीये, ताई एक्झॅक्टली तशा आहेत. त्यामुळे मी म्हटलं तुम्ही स्वतःचा पण इंटरव्ह्यू एक टाका, या तुमच्या मोठ्या दुर्गा आहेत त्या पण. तर द थिंग इज ते सगळं मल्टीटास्क करायचं. आई वडील वयस्क होतात, सासू सासरे मोठे होतात, त्यांच्या काय काय एलिमेंट्स असतात, स्वतःचे असतात, ते सगळं सांभाळत सांभाळत म्हणजे आत्ता मला असं वाटतं की माझं मन माझ्या स्वतःवरती लक्ष द्यायला मोकळं झालंय. आणि आता माझा प्रवास खूप इंटरेस्टिंग आहे, कारण मला नेहमी वाटतं की 25 वर्षाची जरा एनर्जी हवी मला, म्हणजे त्यासाठी आय लाईक द यूथ. पण ती मॅच्युरिटी असते ना सगळ्याचीच आयुष्याकडे बघायची. चित्रकलेत तुमचं डेव्हलपमेंट होते, दॅट इज व्हेरी ब्युटिफुल. आणि मी माझं तर काम आता सुरू झाल्यासारखं मला वाटतं, म्हणजे यापुढे मी 15 वर्ष तर नक्कीच काम करणार. नक्की नक्की नक्की. आणि आम्हाला तुम्हाला असं पेंटिंग म्युरल्स करताना आणि त्या रंगात हरवलेलं बघायला नक्कीच आवडणार आहे. तर तुम्ही सांगताय ते अगदी छान आहे की जॉईंट फॅमिली, माणसं पाहिजेत, स्वयंपाकाची आवड आणि मुलांना मला वेळ द्यायचा हे फार महत्वाचं आहे. आणि हे सगळं करत असताना नक्कीच आपली आवडही जोपासली आहे तुम्ही आणि कामही केलं. नक्कीच थोडीफार कामं तेव्हा कमी करावी लागली असतील, पण ते तुम्ही आता जे म्हणालात की तेव्हा जरी कमी केलं तरी आता मी तो टाइम पूर्ण युटिलाइज करणार आहे. आणि सांगू तो ते कनेक्ट राहणं कामाशी महत्वाचं आहे. तुम्ही कमी जरी केलं ना तरी तुम्ही ते पूर्ण सोडणं योग्य नाही. तुम्ही पार्ट टाइम करा, तुम्ही त्याबद्दल अभ्यास करा, तुमची मुलं लहान असताना ते 3 तास तुम्ही स्वतःच्या डेव्हलपमेंट करता द्या, ते तुटू देऊ नका तो धागा.
बरोबर. आणि मग त्या डेव्हलपमेंटमध्येच पुढे होत राहतात गोष्टी. आता सुद्धा माझा मोनालिसा कलाग्राम म्हणून जी गॅलरी आहे नॉर्थ मेन रोडला पेंगळे फार्म्स मध्ये, हो. तिथे 5 ऑक्टोबर पर्यंत माझा सोलो शो आहे. तर 61 चित्र माझी तिथे आता लागली आहे. आणि मी लाकडामध्ये काम केलंय, खूप फिजिकल काम आहे, मोठाली काम आहे. त्यामुळे लोकांना विचारतात एवढी एनर्जी कुठनं, कसं काय तुम्ही मॅनेज करता. पण तुम्ही ते काम करत राहिला की आपोआप होतं ते. त्याला काही फार वेगळं करायला लागत नाही. खरंच खूप छान सांगताय. आणि नक्कीच आपल्याला अजून जाणून घ्यायचंय की तुम्ही हे सगळे रंग तुमच्याशी कसे बोलतात आणि तुम्ही कसं यांना बोलतं करता. तर सुजाताताई, तुम्ही सांगताय आम्हाला की तुम्ही तुमच्या लहानपणापासून ही आवड जोपासली आहे. लग्नानंतर तुम्ही सर आहेत, जयंत दादा आहेत, ते तुम्हाला त्यांनी सपोर्ट केलेला आहे, सगळ्या घरांनी सपोर्ट केलाय. पण ऑफकोर्स तुम्ही घर, फॅमिली आणि तुमच्या 2 मुली ज्या तुमच्या क्षेत्रात आता येत आहेत, तर हे सगळं करत असताना जेव्हा मुलांची शाळा सुरू आहे, त्यांचं कॉलेज आहे, लग्न आहे, या सगळे टप्पे तुम्ही आता पार केलेत, तर हे करत असताना आणि तुमची ही आर्टिस्ट म्हणूनची आयुष्यातली जबाबदारी, हे सगळं तुम्ही बॅलन्स केलंय. पण ते करत असताना कधीतरी तुम्हाला असंही वाटलं असेल की अरे खूप माझी तारेवरची कसरत होतीये, कधी कधी मी खूप थकून गेली आहे, माझं ओव्हरऑल थिंकिंग पण आपण म्हणूया की तिथे थकवा, मानसिक लेवललाही थकवा जाणवतो. त्यातनं जाणवला असेल तर तो तुम्ही कसा ओव्हरकम केलात? अवघड प्रश्न आहे आन्सर करायला, पण मी प्रयत्न करते. मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यात काय करायचं हे निवडताना ते खूप महत्वाचं आहे. तुम्ही त्याच्यावर प्रेम केलं की तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही केलं तर तो शीण कमी येतो, मानसिक पण येतो, फिजिकल येतो. मी स्वतःकडे लक्ष नाही दिलंय. मला असं वाटतं, मला काय काय व्याधी होत्या, काही हॉर्मोनल इश्यूज, मी नाही लक्ष दिलं माझ्याकडे, मी बाकी सगळ्यांकडे लक्ष दिलं. आता मला माझ्याकडे पण लक्ष द्यायचंय. आता मला ती वेळ यायचं वाटतं की नाही, मला माझ्या वजनाकडे लक्ष द्यायचंय, माझ्या आहाराकडे लक्ष द्यायचंय, माझ्या चित्राकडे लक्ष द्यायचंय. सो दॅट, आणि इट इज अ ह्यूज रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे मी ताईंना तेच सांगत होते की आया माझ्या दोन्ही, आता 2 वर्षापूर्वीच माझी आई गेली आणि 4-5 वर्षापूर्वी सासूबाई गेल्या. दोघीही 87-90 या वर्षापर्यंत पत्ते खेळत होत्या, व्यवस्थित सर्व खात होत्या, त्यांना पॅथॉलॉजी नव्हती. आणि मी म्हणते यू आर ब्लेस्ड की तुम्ही तसं आयुष्य काढलं की शेवटपर्यंत त्यांना पाहिजे ते गोड धोड पत्ते, मित्र मैत्रिणी, फॅमिली, नातवंड पतवंडांपर्यंत या 2 माझ्या आयांनी बघितलं. अँड दे लेड अ ब्युटिफुल लाईफ. दे आर माय आयडियल्स. माझे उजवा आणि डावा हात होत्या त्या. आणि 2 वर्षापर्यंत माझ्या डोक्यातनं माझ्या आया गेल्या नाहीत. स्टुडिओत असो भले मी घरी की ही आई ती आई, ह्यांचं काय करायचं, हिला काय द्यायचंय, या खात नाहीत, बाहेर काढून ठेवा, हे सगळ्या गोष्टी केल्या. आता मला वाटतं मला ते रिकामा झालाय माझा कप्पा डोक्यातला. आणि आता मुली मोठ्या झाल्या, त्या त्यांचं सांभाळतात अँड दे आर व्हेरी केपेबल. आणि मला असं वाटतं की आता लोक मला, माझ्या मैत्रिणी म्हणतात आता रिटायर ना व्हायचं, आम्ही झालोय, तू काय म्हणते. नाही, मी रिटायरमेंट ती डायरेक्ट वर जाईन, तोपर्यंत रिटायर वगैरे काही नाही, मी कामच करणार आणि मी चित्रकला करणार, मी शिकवणार. मला शिकवायलाही प्रचंड आवडतं. आत्ता असा विचार आहे की आपल्या शहरांमध्ये मुलांना खूप अपॉर्च्युनिटीज मिळतात, सगळं इट्स ऑन अ प्लॅटर. आणि मला वाटतंय की आजकालची मुलं थोडी एन्टायटेड झाली की आपल्याला मिळणारच आहे. पण मी थोड्या रुरल सेक्टरमध्ये गेले, थोड्या गावांमधून मी जिथे जिथे शिकवलंय. फॉर्च्युनेटली मला मराठीतनं शिकवता येतं. आणि मला असं वाटायला लागलं की मी काहीतरी रुरल महाराष्ट्रातल्या शाळांमध्ये जाऊन काहीतरी मी कला शिकवायला पाहिजे. पुढच्या वर्षी माझा प्लॅन आहे की काहीतरी अशी सोय करावी आणि तिथे टेक्नॉलॉजी वापरावी जेणेकरून मी पोचू शकेन 10 ठिकाणी ऍट अ टाइम. म्हणजे पुढच्या वर्षाचं माझ्या 26 साल हा माझ्या वडिलांच्या पण सेंटेनरी इयर आहे, 100 इयर्स ऑफ. त्यामुळे आम्ही एक स्टुडिओचा पण काहीतरी एक मोठा उत्सव सगळ्या आर्टिस्टना एकत्र करण्याचा करू इच्छितो. आणि त्याच वर्षामध्ये मला हे एज्युकेशन लेवलवरती करायची इच्छा आहे. खूप छान. आणि नक्कीच जसं तुम्ही म्हणालात की रुरल एरियात काम करायचंय, शिकवायला तुम्हाला आवडतंय. मी खूप आर्टिस्ट नाहीये पण मला रंगांशी खेळायला आवडतं
आणि मला असं वाटतं असे रंग उधळून द्यावेत, असं असं अगदी खूप बारीक नाही पण असं मोकळं करावं. पण तुम्ही हे जे काही स्वप्न आहे तुमचं आणि इच्छा आहे पूर्ण करायची, आणि रुरल एरियामध्ये मी पण प्रयत्न करेल की त्यामध्ये तुमच्या बरोबर मी सहभाग घेईन नक्कीच. कारण मला आठवतंय की मंडईमध्ये तुमचं एक एक्झिबिशन भरलं होतं. करेक्ट करेक्ट. तुम्ही सगळे आर्टिस्ट लोक जिथे ते भाजीची जुनी मंडई आपली, तिथे तुम्ही सगळे छान बसलेले आणि आम्ही आलो होतो बघायला. म्हणजे खूपच छान वर्णनीय हे असतं ते की सगळे कलाकार आहेत तुमचे, छान तुम्ही ते पोस्ट कार्ड साईज सुद्धा ठेवल्या होत्या वस्तू, आणि अप्रतिम. म्हणजे त्याला काही तो एक उपक्रम खूप इंटरेस्टिंग आहे. कारण 2016 मध्ये 4-5 आर्टिस्ट एकत्र आले आणि सगळ्यांच्या मनात होतं की काहीतरी असं करावं जेणेकरून सामान्य माणूस कलेकडे बघेल. कारण माणूस आर्ट गॅलरी बघून कचरतो, तो मग गेलं तर काय विकत घ्यायला लागतं का बघायला. तर मी सर्वांना सांगते, मग तुम्ही नाटक जे बघायला जाता ते तुम्ही विकत घेता का ते नाटक? नाही. तुम्ही ते 3 तास त्या जगामध्ये रमता, तो अनुभव आयुष्यभरासाठी तुम्ही घेऊन जाता. बरोबर. तसंच गाणं ऐकतो आपण, भीमसेनजींना ऐकलं तर आपण त्या भीमसेनजींना घरी घेऊन नाही जात. आता सीडीज आहेत ते वेगळी गोष्ट आहे, म्हणजे ऑन युट्यूब अँड एव्हरीथिंग. पण त्यासाठी म्हटलं कला बघायला जर का माणूस, सगळी माणसं येत नसतील तर आपण त्यांच्याकडे जायचं. म्हणून आम्ही सर्व आर्टिस्टनी मिळून एक कलेक्टिव्ह आहे आर्ट मंडई म्हणून, जिथे सर्व कलाकार लोक, अंदाजे 30 कलाकार भाजीवाल्यांबरोबर बसतात. आणि की तुमचं जेवण जसं महत्वाचं आहे तसं कला महत्वाची आहे. तुम्ही चांगलं गाणं ऐकणं महत्वाचं आहे. तुम्हाला स्ट्रेस रिलीफ होतो, तुम्हाला आनंद एक अलौकिक मिळतो, असं माझं खूप मोठं मत आहे. की मला काहीतरी मार्क मिळाले आणि गाडी मिळाली पेक्षा एक तो आनंद तुमच्या आयुष्यामध्ये फार महत्वाचा आहे, ज्याला मी अलौकिक म्हणते. आणि मंडईमध्ये कमीत कमी दर्जाला मी चित्र, त्या महिन्याचं काम आम्ही कमीत कमी दर्जात विकतो. सामान्य माणसाला पण घेता यावं असं की आपण कपडे घेतो त्या दर्जाला खरोखर आम्ही चित्रकला विकतो. आणि त्यातले 35% आम्ही सोशल कॉजला देतो. त्यामुळे मंडईत आम्ही एक वॉटर स्टेशन बांधून दिलं त्याला. मग जीवित नदी, निर्माल्य ट्रस्ट, नाम फाउंडेशन, असं. कारण आर्टिस्टना पण काहीतरी कॉन्ट्रीब्युट करायची इच्छा असते सोसायटी करता. आणि मग हा उपक्रम खूप छान चाललाय. वा, मस्त मस्त. मी पहिल्या वर्षी आले असेल, आता नंतर मी बघतीये तुम्हाला, पण तुम्ही त्याच्याबरोबर हे समाजासाठी पण तुम्ही दिलंय त्यातनं तुमचं कॉन्ट्रीब्युशन, हेही खूप छान. म्हणजे दोन्ही देताय तुम्ही. तुमची कला ही सगळ्या सामान्य माणसांना बघायला मिळते, ते त्यांनाही समजतंय. आणि प्लस तुम्ही असे सगळ्या फाउंडेशनलाही डोनेशन्स केलेत, फारच छान. आणि तुम्ही म्हणालात ते मला फार पटलं. आणि अगदी माझं तत्व पण तेच आहे की तुम्हाला कुठली तरी एक कला आली पाहिजे, ती तुम्हाला स्ट्रेस फ्री बनवते. आणि आता माझ्या प्रॅक्टिसलाही 20 वर्षापेक्षा जास्त झाली. म्हणजे मी तेव्हा लहान होते जेव्हा आपली भेट झाली, माझी सुरुवातीचीच वर्ष होती. पण त्यानंतरही मी वेगवेगळ्या टप्प्यात जे काही पेशंट आता इतक्या वर्षात बघतीये ना, मी प्रत्येक पेशंटला, स्त्री असो किंवा पुरुष असो किंवा लहान मुलं असो, मी प्रत्येकाला सांगते की तुम्ही अभ्यास करा, करिअर करा, पण एक कला आली पाहिजे. कारण ती कला तुम्हाला स्ट्रेस फ्री बनवते आणि तुम्ही रमता ना, त्यामध्ये आनंद मिळतो तुम्हाला. तर इट इज मेडिटेटिव्ह. म्हणजे ना गाणं गुणगुणणं, एखादी छान कविता वाचणं, एक सुंदर सिनेमा पाहणं, त्यांनी जे एनरिच होतं तुमचं आयुष्य ते कशाने नाही होत. आणि ते करायला पाहिजे. आणि ते केल्याने अजून एक महत्वाची गोष्ट होते की तुम्ही एका लेवलपर्यंत तुम्ही काहीतरी कुठली तरी कला जोपासता, पण तुम्हाला मास्टर्स मध्ये काय हे समजतं की झाकीर हुसेननी तबल्यावरती एक बोट मारलं की काय आवाज येतो याची जाणीव होणं, की व्हॉट आर द मास्टर स्टॉलवर्ड्स काय आहेत, ते का तेवढे मोठे झाले हे तुम्हाला समजतं आणि ते तुम्हाला आनंद देऊन. बरोबर आहे, अगदी छान. म्हणजे नुसतं कामसे नसलं तरी चालेल, पण ते एन्जॉय करून ते ऐकणं रसिक होणं खूप महत्वाचं आहे. अगदी अगदी खूप छान आहे, अगदी बरोबर आहे. आणि तुम्ही म्हणालात तसंच, म्हणजे की आजकाल जे काही आपण आजूबाजूला सगळेजण बघतोय, स्ट्रेस मधनं बाहेर पडण्यासाठी कला तुम्हाला खूपच मदत करणार आहे. मी माझ्या ज्या ज्या पेशंट्स माझ्याकडे येतात मी सगळ्यांना सांगते की तुम्ही स्वतःला पहिले या आजारपणाच्या वलयातनं बाहेर काढा, की मला काहीतरी खूप झालंय, म्हणजे मी त्याची काळजी घेणार आहे. पण तुम्ही काळजी ही घ्या की मी ते सगळं तुमचं करते, पण तुम्ही मदत आम्हाला केली पाहिजे की यातनं बाहेर पडा. म्हणजे असं म्हणते मी कधी कधी की तुम्ही हे जे दागिने घातलेत
तेच काढा म्हटलं आता. आणि तुम्ही स्वतःलाही वेळ द्या, ते आजारपण विसरून जा आणि कामाबरोबर घर आहे, घर सांभाळणं, मुलं सांभाळणं हेही एन्जॉय करा. एक्झॅक्टली. एखादा एक तासभर तुमच्यासाठी का, मग काय डान्स करा, ड्रॉइंग करा, कुठेतरी फिरायला जा, नुसतं जाऊन एका जागी फक्त पक्ष्यांचे आवाज ऐकत बसा, पण ते तुम्हाला स्वतःला आत्म ही गोष्ट हील करत असते. त्यामुळे खूप तुम्ही छान सांगताय हे की कसं ही कला ही प्रत्येकाने जोपासली पाहिजे. अगदी ठीक आहे, एक्सपर्टीज होणं ही खूप गरजच नाही हो. प्रत्येक जण क्रिएटिव्ह आहे. तुम्ही स्वयंपाक करताना यू कॅन बी क्रिएटिव्ह, तुमच्या मुलांना गोष्टी सांगताना यू कॅन बी क्रिएटिव्ह. तुम्ही प्रत्येक ठिकाणी, आणि प्रत्येक माणूस क्रिएटिव्ह असतो. असं काही नाही की आर्टिस्टच असतात वगैरे. कोणाला तरी ड्रॉइंग येतं, कोणाला तरी गाणं सूर्य असतो, कोणामध्ये ताल असतो, कोणी नाच चांगलं करतं. सो यू हॅव टू फाइंड दॅट. म्हणजे तो शोध तुम्ही तुमचा घेतला पाहिजे. आणि ते एकदा झालं ना की लाईफ इज ब्युटिफुल. अप्स अँड डाऊन्स आहेत, दुःख आहे, सुख आहे, पण तुम्ही कसं त्या दृष्टीने बघता त्याच्याकडे, हे खूप खूप महत्वाचं आहे. तुम्ही म्हणालात आता की मी आता वयाच्या या टप्प्यात आले, म्हणजे आता खरं तुमचं काय म्हणूया यंग एज सुरू झालंय. कारण तेव्हाच्या जबाबदाऱ्या आणि नाही, ऑफकोर्स यू आर यंग. मी बघते तुम्हाला इतकी वर्ष, युअर एनर्जी इज ऑसम. म्हणजे म्हणूनच मी एवढी तुमच्या सगळ्यांकडे बघून खरंच मला प्रेरणा मिळते. आणि तुम्ही म्हणालात की सासूबाई, निर्मलाताई, त्यांच्या म्हणजे मला आयुष्यात हे भेटलेली जी माणसं आहेत ना, ही मला खूप ऊर्जा देऊन गेलेले. अगदी त्यांच्या बरोबर जो काही वेळ मी घालवला, भलेही माझ्या दवाखान्यात घालवला नाही, पण तुम्ही खूप कनेक्ट होता ना लोकांशी तुमच्या दवाखान्यामध्ये. म्हणजे तसं आम्ही मैत्रिणीच झालो. म्हणजे आय थिंक त्यांच्या भरपूर पेशंट्स त्यांचे मैत्रिणीच मित्र झालेले. अगदी मी सगळ्यांना म्हणते, माझे खऱ्या म्हणजे अशा शाळेतल्या कॉलेजच्या मैत्रिणी कमी असतील, पण माझे पेशंटच माझे मित्र मैत्रिणी झालेले. म्हणजे आमचं एवढं छान बॉन्डिंग झालं आणि ते विचारही जुळतात, ती दृष्टी जुळते. आणि निर्मलाताईंची तर मला प्रचंड आठवण येत असते आणि तुम्ही सगळे भेटता, मला खूप छान वाटतं. स्वातीताई, त्या तर माझ्यासाठी म्हणजे अगदी अजून माझ्या त्या अगदी हृदयात येतात, अगदी दोघी जणी. आणि तुम्ही हे सगळं सांगताय की आता या टप्प्यात वयाच्या तुमच्या आई पण आणि निर्मलाताई पण तुम्ही 90 पर्यंत गाठले आणि त्या ऍक्टिव्ह होत्या. अभ्यास होता, पत्ते खेळायच्या, मला हे खूप आठवतंय. आणि एवढं सगळं त्या बिझी राहायच्या ना, त्यामुळे त्या कधी दुखणं खुपणं हे नव्हतं. आणि दुःख नव्हतं असं नाही, कोणीचा गुडघा दुखायचा, कोणाला तरी ओव्हरकम्स. म्हणजे त्याला किती महत्व द्यायचं किंवा त्याच्या बरोबर किती राहायचं आणि किती बाहेर पडायचं हे तुमच्यावर अवलंबून आहे. आणि आता मला तेच म्हणायचं, आता तुम्ही ह्या ज्या टप्प्यात आलाय असं म्हणताय, जे आपण कागदावर आपला नंबर आहे, याच्या पुढचं प्लॅन तुम्ही पुढच्या वर्षी त्याचं सांगितलं आम्हाला काय आहे. पण आता या टप्प्यावरती आल्यावर आपल्या बऱ्याच मैत्रिणी असतील, काही रिटायर झाल्या असतील, कोणी नोकरी करत असेल किंवा कोणी गृहिणी म्हणून रिटायर होत, म्हणजे मुलं मोठी झाली आहेत असं म्हणूया, डॉक्टर्स असतील, सगळेजण 60 वर्ष आलंय आता माझं संन्यास, वानप्रस्थाश्रम हे आपला आश्रम सुरू झालाय का. तर या सगळ्यांना म्हणजे तरुण मुली तर आहेतच, तुम्ही सांगितलं की कसं कला जोपासली पाहिजे, मधल्या वयामध्ये ती कशी एन्जॉय केली पाहिजे. पण आता आपण नक्की या विषयावर बोलूया की तुम्ही आता या वयात आणि या सगळ्या याच्याकडे कसे बघताय आणि कसे तुम्ही आपल्या मैत्रिणींनाही सांगाल की तुम्ही, आणि त्या नक्कीच ऐकून प्रेरणा घेतील की माझं पुढचं आयुष्य हे असं गेलं पाहिजे. पण आता बराच विचार करते याबद्दल की पुढची माझी 10 वर्ष मी काय करायला पाहिजे. बरं, होईल नाही होईल राहू देत, ते वरती बघायचं, जे होईल ते. पण आपल्याला आपली स्वतःची ओळख की 10 वर्ष मला खरं काय करायचंय. एक म्हणजे मला असं वाटतं की अनेक ह्या पूर्ण संसारामध्ये तुम्ही इतके गुरफटता की अनेक गोष्टी करायच्या किंवा शिकायच्याच राहून जातात. म्हणजे अनेकदा मला वाटतं की मला खूप गाणं आवडतं, मी ऐकते खूप गाणं, चित्र काढताना ऐकते, क्लासिकल खूप ऐकते, पण फक्त क्लासिकल नाही, मी जॅझ पासून सगळं ऐकते. तर ऐकण्याबरोबर एखादं म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आपण शिकूया का, कारण ते कुठेतरी राहून गेलंय. राहून गेलेल्या गोष्टी विचारपूर्वक करणं, बट ॲट अ गुड पेस. मला आय एम नॉट इन अ हरी. मला कुठेही जायचं नाही घाईमध्ये, घाईही करायची नाही, कारण खूप घाई करून झाली सगळे सांभाळत संसार सगळा,
खूप घाई झाली, पेस वॉज व्हेरी हाय, ते डिमांडिंग होतं खूप की हे करायलाच हवं, आता ही वेळ कर. तर आता माझ्या वेळात आरामात पॉज घेऊन की मला खरंच काय हवंय हा विचार करून, काही लिखाण करायचं असेल तर ते, किंवा मला काही शिक्षण या क्षेत्रामध्ये रुरल इंडियाला म्हटलं किंवा इतर गोष्टी ज्या मला सोशली पण करायच्या आहेत त्याच्याकडे मला लक्ष द्यायचंय थोडं. क्रिएटिव्ह क्लब म्हणून जो माझा स्टुडिओ आहे, जो वडिलांनी सुरू केला 80 साली आणि आता मी रन करते, तिथे मी शिकवतो. तर त्याचं भविष्य काय असेल 10 वर्षानंतर याबद्दल विचार चाललाय. मला असं वाटतं की तुम्ही जे जे मिस आउट केलंय ते त्याचा विचार करून तुम्ही ते पण तुमच्या स्वतःच्या पेसनी, घाई गडबडीत काही करायची जरूरच नाही आता. त्यामुळे ते मॅक्सिमम एन्जॉयमेंट की एखादा शांतपणे चांगले जुने चित्रपट बघायचे, त्याचं काय विश्लेषण असेल, मला काय त्यातनं बोध होतोय, एव्हरीथिंग इज इन्स्पिरेशन माझ्या चित्रांना. त्यामुळे हे ट्रॅव्हल, मला ट्रॅव्हलिंग इज व्हेरी इन्स्पिरेशनल. आणि आता मी या वैद्य ताईचं, त्या माझी खूप जुनी ओळख आहे असं मी म्हणतोय. तर मला हे सांगायचंय की मी टर्कीमध्ये प्रवास करत होते. 3व्या शतकातलं हॉस्पिटल आहे तिथे, जेव्हा अॅनेस्थेसिया पण नव्हता आणि तिथे ऑपरेशन्स घडत असायची. आणि वॉल्स सारखे म्हणजे अशा गोल रूफचे अंडर द ग्राउंड रूम्स त्यांनी निर्माण केल्या होत्या कॉन्व्हलसनसाठी. पेशंटचं हे ऑपरेशन झालं की बरं नाहीये तर बरं होण्यासाठी ते तिथे बघायचे रिकव्हरी रूम्स. तर त्या वॉल्समध्ये वर छोट्या छोट्या खिडक्या असायच्या, आतनं वॉल्समध्ये चित्र असायची. बिकॉज पेंटिंग, म्युझिक हे थेरपेटिक असतं, हील करतं. आणि बाहेरच्या बाजूला, वरच्या बाजूला इन्स्ट्रुमेंटल म्युझिशियन्स वाजवायचे. ते अगदी हळुवारपणे फिल्टर होऊन त्या वॉल्समध्ये यांना ऐकू यायचं. 3व्या शतकात जे माणसाला माहिती होतं ते आपल्याला अजून कळत नाही. की मी गाणं ऐका तुम्ही दररोज, गाणं ऐकून युअर ब्रेन इज गोइंग टू से समथिंग एल्स टू यू अँड डू समथिंग एल्स टू यू. तर ह्या ज्या जाणीवा आहेत ना की काय ऍक्च्युअली इन्क्लूड करायचं. अजून एक डोक्यात खूप येतं की खरोखर जे मला आनंद देतं, म्हणजे भले मी भाजी आणायला जाते ना, त्या आठवडी बाजारात मी भाज्यांचे रंग पण बघून खुश होते आणि मी स्वतः जाऊन भाजी आणते, मी कोणावर अवलंबून नाही राहत. तर दीज आर स्मॉल थिंग्स दॅट आय एन्जॉय, त्या करायच्या आणि त्याच्यामध्ये समाधानी मानायचं. ते तुम्हाला मोठं करायची गरज नसते ताई की हे आपण खूप मोठं केलं म्हणजेच तुम्ही खूप झालं, आपलं नाव झालं, असं नाहीये. ते फुलफिल्ड आयुष्य जगणं. किंवा मी म्हणते ट्रॅव्हलमध्ये वेगळ्या कल्चर्स, इतकं सौंदर्य पसरलंय आपल्या अख्ख्या जगामध्ये. तर ते कसं आपल्या आयुष्यात बारीक पद्धतीने आणता येईल, किंवा वेगळं म्युझिक म्हणजे काय, वेगळी माणसं म्हणजे काय, ह्याचा थोडा शोध. किंवा कधी कधी मला वाटतं आपण मराठी जेवण सगळं बनवतो, आपल्या देशातल्या वेगवेगळ्या स्टेट्सचं क्विझिन का आम्ही नाही शिकले. मला तामिळनाडूत मला अवियल आणि हे करायचंय, तर मला ते करून 2च मित्रमैत्रिणींना बोलवून त्यांना खाऊ घालायचं. तर मला असं वाटतं की आय शुड डू ऑल दिस. मला नाही ना वेळ झालाय तर मी हे सगळं करणार आहे. ग्रेट, खूप छान. म्हणजे हे आता आपण म्हणूया की या टप्प्यामध्ये आता स्वतःला वेळ देणं, आणि तुम्ही देऊ शकता. म्हणजे पूर्वी दिला नसेल तर ते तुमची काही त्याच्यामध्ये गफलत झालेली नाहीये, ते त्यावेळेस गरज होती. त्यामुळे काही राहिलं असेल तर आपल्याला आता वेळ आहे. जेव्हा मुलं मोठी झाली आहेत, त्यांचं करिअर सुरू झालंय आणि आता आपण आपल्यासाठी दिवसाचे 24 तासही देऊ शकतोय. आणि खूप छान तुम्ही हे सांगताय, कारण हेच गरजेचं आहे प्रत्येक स्त्रीने जाणणं. आणि आपण नवरात्रीच्या निमित्ताने यासाठीच गप्पा मारतोय की प्रत्येकीला असं कुठेतरी एक, आपण म्हणतो ना, मार्गदर्शक किंवा कुठेतरी एक क्लिक झालं पाहिजे की अरे हा, मी जे आता करतेय वयाच्या 30मध्ये 40मध्ये ते योग्य आहे. मी काही तेव्हा ते होणारच आहे. ते मल्टीटास्किंग, ते क्विक, म्हणजे पेस पण त्याची वेगळी आहे. म्हणून मी पेसवर खूप आता स्ट्रेस करते की शांतपणे एन्जॉय करणं ना. मला इतकं फक्त घरात बाहेर डोंगराकडे बघणं पण आय एम एन्जॉईंग इट. कारण नाहीतर मला वेळच झाला ना खिडकीच्या बाहेर बघायला. धावपळ करत आपण त्यावेळेस जगत असतो आणि ते त्यावेळेस योग्यच असतं. आणि आज आपण सगळेजण अशा, मी आत्ता ज्या या पूर्ण 9 दिवसामध्ये किंवा आतापर्यंत 7 दिवसात ज्या सगळ्या दुर्गांना भेटलोय आपण, त्या सगळ्यांनी हेच सांगितलंय की मी त्यावेळेस ती गरज होती, ते ऍक्सेप्ट केलं.
आणि मला मिळणार आहे पुढे करायला. मला हो. गाणं शिकायला मिळणार आहे, मला Exactly. स्वयंपाक माझ्या आवडीचा करायला मिळणार आहे. आज मी मुलांच्या किंवा घरच्यांच्या बाकीच्यांच्या करून त्याप्रमाणे स्वयंपाक करते. मला फिरायला मिळणार आहे आणि तो क्षण येणार आहे. हो. त्यामुळे आज ज्या क्षणात आहात त्याचा स्वीकार करा, ते एन्जॉय करा. म्हणजे मग नंतर सुद्धा पुढे तुम्ही तुमचं आहेच म्हणजे एन्जॉय करूच शकणार आहात. आणि अजून एक मी ज्याचा मी विचार करते की यापुढे ज्या गोष्टींनी त्रास होतो, स्ट्रेस देतात, लोक नेगेटिव्ह बोलतात, कशाला, मला ते नकोच आहे ना माझ्या आयुष्यात. आय वॉन्ट पॉझिटिव्हिटी. म्हणजे ज्या गोष्टींनी मला हुरूप येईल, मला आनंद होईल, त्या गोष्टी मी करणार आणि त्या लोकांना मी भेटणार. ताई, मला त्या नेगेटिव्हिटी मध्ये राहायचं नाहीये. अगदी बरोबर. आणि ताई आहेत ना सगळ्यांना नीट ठेवायला, त्यामुळे लॉन्जिटिव्हिटी आपली वाढतेच आहे. त्यामुळे आपलं आता आणि हे सगळं तुम्हाला देणार आहे एक्झॅक्टली मेडिएटर्स. ऍब्सोल्युटली. त्यामुळे 60 इज लाईक 40 आणि तुम्ही त्याचा फायदा घ्यायला पाहिजे प्रत्येकाने. नाही, आणि हा पण मुद्दा खूप महत्वाचा आहे की एखादी गोष्ट निगेटिव्हिटी जी आहे आपल्या आयुष्यामध्ये, मग ती एखाद्या माणसामुळे असेल, एखाद्या जागेमुळे असेल, एखाद्या कुठल्या तरी जुन्या भूतकाळातल्या प्रसंगामुळे असेल, ती आपण घोळत राहून त्याच्या, आणि आम्ही माहिती राहायचंच नाही. कारण ह्या गोष्टी ना तुमच्या ओव्हरऑल आरोग्यावरती नक्कीच दुष्परिणाम करतात आणि काहीतरी मोठा आजार निर्माण करतात. त्यामुळे या गोष्टींपासून, म्हणूनच आपण एवढं छान पॉझिटिव्ह वाईब्स मध्ये सगळे सणवार, नवरात्र साजरी करतोय की आपण यातनं बाहेर पडूया, नवीन नवीन माणसांना भेटू, जे आपल्याला खरंच ऊर्जा देत आहेत, अशा लोकांच्या सहवासात राहू. म्हणजे नक्कीच सगळ्या आपल्या दुर्गा ज्या आहेत, ज्या प्रेक्षक म्हणूनही बघतायत, त्या सगळ्यांना प्रेरणा मिळेल आणि एके दिवशी मी त्यांचाही इंटरव्ह्यू घ्यायला येईल. अगदी बरोबर. आणि दुसरं म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये काहीतरी कला म्हणा किंवा काहीतरी असलं की डोकं पण रिकामं राहत नाही. दॅट ऑल्सो लीड्स टू पॉझिटिव्हिटी. कारण तुम्ही पॉझिटिव्ह गोष्टी बघायला शिकता, नाही तर तुम्ही त्या नेगेटिव्ह मध्येच, आणि गरजच नाहीये ना. लाईफ इज ब्युटिफुल. त्यामुळे तुम्ही नक्की त्याकडे वेगळ्या पद्धतीने बघायला पाहिजे. त्यामुळे तुम्ही छान सगळं तुमच्या आयुष्यातल्या तिन्ही टप्प्यांमधलं सांगितलंय की कसं जे स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये आणि तुमच्या बाबांच्या मार्गदर्शनात तुम्ही घडलाय. पुढे तुम्ही तुमच्या सगळं संसार सांभाळून सगळ्या कला जोपासल्या आणि इतके छान काम तुमचं इतकी वर्ष चालू आहे. आणि आता तुमचे याच्यात आता मला खरंच तरुण वयाचाच शब्द असं नाही की याचे प्लॅन्स तुमचे तयार आहेत की तुम्हाला हे सगळं करायचंय आणि तुम्ही केलंय, सुरू ऑलरेडी केलेलं आहे. खूप छान सुजुताई, तुमच्याशी गप्पा मारून मला खूप छान वाटलं आणि नक्कीच ही ऊर्जा जी तुमच्यात आहे ती आपल्या सगळ्या मैत्रिणींनाही मिळणार आहे, त्यांच्या फॅमिलीलाही मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही इथे आलात, गप्पा मारल्यात, तुमचा वेळ दिलात आणि तुमच्या वेळ आता भरपूर आहे माझ्याकडे. आणि नक्की मी पुन्हा, आम्ही सगळेच अजून ज्यांनाही आवड आहे तेही तुमच्या कलाग्राम मधलं आता सध्या चालू असलेलं एक्झिबिशनही बघायला येतील. आणि नक्की आपण अपडेटेड ठेवूया. जे मला इंटरेस्ट, जसं मी सांगते की मला आपल्या युट्यूब चॅनल प्रकृती आयुर्वेद वरती हा व्हिडिओ अपलोड होईल, त्याच्यावर तुम्ही सबस्क्राईब करा आणि काही कमेंट्स असतील तर कळवा. त्यामुळे तुमचा काही मेसेज असेल, तुम्हाला काही गोष्टीत इंटरेस्ट आहे किंवा ताईंकडे येऊन शिकायचंय, काही असेल तर तुम्ही मला कळवा. मी तुमचा निरोप नक्की ताईंपर्यंत पोहोचवेन. सो सुजिताई, खूप छान वाटलं आणि खूप खूप धन्यवाद. मला पण तुमच्याकडनं तुम्ही विचार केलात माझा, मी मनात आले तुमच्या. आणि थँक्यू सो मच. आणि सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा. थँक्यू.